नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आता सरकार स्थापन झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। लाडकी बहीण योजना जी 1500 रुपयाने सुरू झाली होती, जाहीरनाम्यामध्ये महायुतीने 2100 रुपये करणार असं घोषित केलं होतं। सरकार महायुतीचं आलेलं आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये येणार, परंतु अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की सर, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जे नियम होते ते पूर्वीचे नियम पुन्हा लागू होतील का, किंवा सरसकट आत्ता आम्हाला पैसे मिळतात, आमच्या नावे एखादी गाडी असणार आहे, आमच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे, आमच्या नावे भरपूर जागा असणार आहे, तरीसुद्धा आम्हाला यापूर्वी पैसे आलेत, पुन्हा आम्हाला हे पैसे मिळणार का, किंवा आम्हाला जे मिळत असलेले पैसे सतत असेच मिळणार का, 1500 रुपयेचे 2100 रुपये होणार का। तर अशा परिस्थितीमध्ये हे कशा पद्धतीने पुढे जाणार या संदर्भात महत्त्वाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। विशेष म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजना 1500 रुपयाने सुरू झाली, ती आता 2100 रुपयाने चालणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जे नियम आहेत हे नियम सरकारला पुन्हा चालू करावे लागणार आहेत। कारण मित्रांनो, सरकारवरती किंवा राज्यावरती लाडक्या बहिणीमुळे जे कर्ज झालंय किंवा जो लोड आलाय, आर्थिक स्थिती जी हळत आहे किंवा इकडे तिकडे जरा डळमळत आहे, अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे। अजित पवार दादा यांचं जी पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं की लाडकी बहीण योजनेमध्ये थोडासा बदल किंवा काहीतरी लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे। कारण राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती स्थिर बनवणं खूप गरजेचं आहे, परंतु त्यांनी तो विषय पुन्हा त्याच ठिकाणी स्टॉप केला। या अजितदादा पवार यांच्या वक्तव्यामुळे आपल्याला असं समजायला काही हरकत नाही की लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन नियम किंवा नवीन काहीतरी कायदे किंवा सिस्टम बदलेल। परंतु मित्रांनो, एक बारीक विचार जर केला तर आपल्याला हे सुद्धा कळेल की लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला खूप चांगला प्रतिसाद किंवा चांगला फायदा मिळालाय। निवडणुकीमध्ये जे यश मिळालंय हे यश फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच मिळालंय असं सत्ताधिकारी किंवा महायुतीच्या सर्व आमदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि सरकार स्थापन हे खूप जवळचं नातं आहे असं समजायला काहीच हरकत नाहीये। परंतु मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, लाडकी बहिणीच्या यशामुळे हे सत्ता स्थापन झालंय, आणि जर लाडकी बहीण जर समजा बंद पडली, किंवा बंद तर नाही पडणार, पण समजा काही जर बदल झाले, तर ज्या महिलांना पैसे मिळत होते त्या महिला नाराज होतील। कुठेतरी पुन्हा कधीतरी निवडणूक आली तर समजा तो फटका परत बसू शकतो। आत्ता काही दिवसामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांचे निवडणुका येणार आहेत किंवा जाहीर होणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये जरी राज्यामध्ये सरकार स्थापन झालं तरीसुद्धा स्थानिक स्वराज्याच्या संस्था असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांची सत्ता स्थापन करणं खूप गरजेचं असतं। समजा आपल्याला एक चांगलं पक्ष बनवायचा असेल तर आपल्याला ग्राउंड लेवलची जे मतदार किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात ते सुद्धा स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणावरून जर आपल्याला सत्ता आणायची असेल तर लाडकी बहीण योजना वेगळ्या पद्धतीने रन करणं हे महायुती सरकारला झेपणार नाही, परवडणार नाही। अशामुळे आपण दोन अनुमान लावू शकतो, लाडक्या बहीण योजनेमध्ये तुर्तास तरी कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीये। जर बदल केले तर सरकारला हा फटका सहन करावा लागणार आहे। कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, लाडकी बहिणीमुळे आम्हाला यश मिळालंय, आणि जर समजा ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या ज्या आत्ता जे निवडणुका येतील त्या जर निवडणुका जर महायुतीला जिंकायचं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजना जशी आहे तशी ठेवावी लागणार आहे। त्यामुळे बदल शक्यतो केले जाणार नाही। जर समजा बदल केले तर मात्र कुठेतरी फटका बसू शकतो। परंतु मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या म्हणण्यानुसार राज्याची आर्थिक स्थिती जर स्थिर करायची असेल तर कुठेतरी ह्या ज्या योजना सरसकट जाहीर केल्यात त्या योजनांमध्ये काहीतरी बदल करावा लागणार आहे। मित्रांनो, सरकार नेमकं काय करणार आहे याची वाटच आपल्याला बघावी लागणार आहे। आपण कोणत्याही प्रकारचे निर्णय या ठिकाणी बसून घेऊ शकत नाही। फक्त लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने चेंज करू शकतात, कशा पद्धतीने चेंज करू शकत नाही, यावरती आपण एक थोडीशी चर्चात्मक, म्हणजे आम्हाला ज्या मेसेज किंवा कमेंट्स येतात त्या कमेंटच्या आधारे या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न या ठिकाणी मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ही माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।